या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। सोलापूर पुणे बायपास रोडवर संध्याकाळी 8:30च्या सुमारास एका थांबलेल्या मालवाहतूक वाहनाला रिक्षा चालकाने पाठीमागून धडक दिली। घटनास्थळावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष सुजित अवघडे, सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे त्यांच्या कार्यकर्त्यांसह बारामतीहून सोलापूरकडे येताना हा प्रकार पाहिला। त्यामुळे त्यांनी तात्काळ गाडी थांबवून रिक्षा चालक आणि रिक्षातील इतर दोघांना रिक्षातून बाहेर काढून जीव वाचवला। त्यामुळे पुढचा अनर्थ टळला। रिक्षामधील तिघांनाही सुजित अवघडे, वैभव गंगणे आणि त्यांच्या समर्थकांनी बाजूला नेले। या घटनेनंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती। या घटनेची माहिती तात्काळ सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे यांनी फौजा चावडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस दिलीप शिंदे यांना कळवली। तात्काळ पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे यांनी NHAI विभागाच्या रुग्णवाहिकेशी संपर्क साधला असता रुग्णवाहिका नसल्याचे NHAI विभागाने फोन करून गंगणे यांना कळवले। याबाबत वैभव गंगणे आणि सुजित अवघडे यांनी तीव्र संताप व्यक्त केला। नशीब बलवत्तर म्हणून या तिघांचा जीव वाचला। मात्र एखादी घटना घडल्यानंतर तात्काळ रुग्णवाहिकेची व्यवस्था उपलब्ध होत नसल्याने NHAI विभागाच्या निष्काळजी गलथान कारभारावर प्रश्न उपस्थित केला जातोय। निष्काळजीपणा करणाऱ्या NHAI विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे करणार असल्याची माहिती सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे यांनी दिली। दरम्यान जखमींना पुढील उपचारासाठी वैभव गंगणे, सुजित अवघडे आणि कार्यकर्त्यांनी तसेच फौजा चावडी पोलिसांनी शासकीय रुग्णालयात पाठवून दिले। घटनेनंतर मालवाहतूक वाहन घटनास्थळावरून तात्काळ पसार झाले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।